श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन भागात सर्वांचे स्वागत आहे. नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. आज आपण अक्षय तृतीयेला धन प्राप्तीसाठी काय करावे हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात. सोने खरेदीसाठीही हा दिवस सर्वात शुभ मानली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सुखसमृद्धी मिळते. याशिवाय अक्षय तृतीयेला काही उपाय केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तर पाहूयात अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावे. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी उपाय. दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घर धनधान्याने भरून जाते. अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करा. याशिवाय नवीन स्फटिकांची माळ अर्पण करावी. नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करू शकता. असे केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळेल. आशीर्वाद प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते. यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या चरण पादुका आणा आणि घरात ठेवा आणि नियमित पूजा करा. यामुळे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहते, कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवघरात 11 नाणी ठेवा. अक्षय तृतीयेच्या दिवशी 1 रुपयाची 11 नाणी पूजेत घ्यावीत व नंतर एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून ती रोजच्या पूजेच्या ठिकाणी ठेवावीत. यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे. दान करा. अक्षय तृतीयेला दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. पुन्हा भेटू नवीन भागात. श्री स्वामी समर्थ.